आपल्या शाळेमध्ये बाजार डे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय बाबूरावजी जाधव, आमचे दुसरे मार्गदर्शक येलेम भाऊ, या प्रशालेचे अध्यक्ष उमेश चौगुले, ज्यांनी या प्रशालेसाठी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं, वेळोवेळी पाठपुरावा केला, ते आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संजय सलगर सर, विठ्ठलजी सलगर या कार्यक्रमासाठी उपस्थित, आवर्जून गवडे सर, आपले गावडे सर, कापसे सर आणि ज्यांनी आज आपल्या प्रशालेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतायत, ते आमचे सहकारी मित्र गोडशे सर, गावडे सर आणि उपस्थित आंबेमाळा परिसरातील सर्व आपले विद्यार्थी, पालक, बंधू आणि भगिनी, आज आपल्या गावामध्ये अनेक ठिकाणी बाजार डे या उपक्रम राबवला जात आहे. अतिशय स्तुत्य अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये व्यवहार कसा चालतो याचं ज्ञान यावं, ते आपल्या विद्यार्थ्यांना समजावं या दृष्टिकोनातून अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. आज आंबेमाळा शाळेची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सर्वजण करतायत, त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या प्रशालेची पटसंख्या जवळपास 32 आहे. अतिशय आज इतर शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना आपण पाहतोय, परंतु आपल्या प्रशालेमध्ये गोडशे सर असतील, गावडे सर असतील आणि इथले सर्वच आदरणीय बाबूराव असतील, विठ्ठलराव असतील, टेलर असतील, या सगळ्यांचंच लक्ष किंवा या सगळ्यांचा हातभार, या सगळ्यांची साथ आपल्या प्रशालेला आहे. म्हणून निश्चितपणे आपली शाळा ही प्रगतीकडे वाटचाल करत आहे. आपल्या शाळेच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी तयार झाले पाहिजेत, तयार व्हावेत ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये चांगले विद्यार्थी या आपल्या शाळेच्या माध्यमातून घडतील हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. शाळेला जी काय मदत करण्याची भूमिका असेल ती भविष्य काळामध्ये सुद्धा आपली निश्चितपणे असणार आहे. आपणही अशाच पद्धतीची एक यशस्वी घोडदौड चालू ठेवावी, आपले प्रयत्न चालू ठेवावे हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. या कार्यक्रमाला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, तसेच आमच्या सर्व बालमित्रांनी आज वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्यांच्या सर्व तिथल्या पालकांना विनंती करतो की त्या सर्व वस्तू खरेदी करून त्यांचा या ठिकाणी फायदा करावा हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या आजच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.